राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक सकारात्मक परिणाम जर कोणत्या धरणावर दिसत असेल तर तो म्हणजे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणून ओळखले जाणारे उजनी धरण। अवघ्या 48 तासाच्या आत उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल 20 टीएमसीची वाढ झाल्याने शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे। मात्र या आनंदामागे एक चिंताजनक वास्तव देखील दडलेलं आहे। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। पुणे जिल्हा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे। या जोरदार पावसामुळे खडकवासला, मुळा, मुठा, खोरे आणि तसेच इंद्रायणी नदी प्रणालीतून मोठ्या प्रमाणात पाणी उजनी धरणाकडे येताना दिसत आहे। याच कारणामुळे अवघ्या 48 तासात उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात जवळपास 20 टीएमसीची भर पडलेली आहे। काही दिवसांपूर्वी उणे पातळीत असलेले धरण आता वेगाने भरत असल्याचे चित्र समोर आले आहे। त्यामुळे आगामी खरीप हंगाम पिण्याचे पाणी आणि सिंचनाच्या दृष्टीने ही अत्यंत दिलासादायक बाब मानली जात आहे। मात्र दुसरीकडे धरण भरत असले तरी सोलापूर जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही। विशेषतः दक्षिण सोलापूर, अक्कलकोट तसेच काही भागामध्ये शेतकरी अजूनही आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत। काही ठिकाणी पेरण्या झाल्या असल्या तरी पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेला पाऊस अद्याप मिळालेला नाही। अहिल्यानगर जिल्ह्यातील काही भागांमध्ये अशीच परिस्थिती असून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। त्यामुळे एकीकडे उजनी धरण भरत असल्याचा आनंद असला तरी दुसरीकडे शेतीसाठी स्थानिक पावसाची गरज कायम असल्याचं चित्र दिसत आहे। हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे। त्यामुळे भीमा खोऱ्यातून उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह आणखीन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। एकूणच उजनी धरणातील वाढता पाणीसाठा हा सोलापूरसह परिसरातील लाखो नागरिकांसाठी दिलासादायक असला तरी धरणाच्या लाभ क्षेत्रातील अनेक तालुक्यांना अजूनही स्थानिक पावसाची प्रतीक्षा आहे। त्यामुळे येत्या काही दिवसात पावसाकडे शेतकरी आणि प्रशासनाचे लक्ष लागून राहणार आहे। अधिकृत धरण अपडेट, हवामान आणि महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, सोलापूर।